सर्व चायनीज पदार्थांमध्ये सगळ्यांना जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे मंचाव सूप। मला देखील मंचाव सूप अतिशय आवडते। हिवाळ्यात आणि पावसाळ्यात हे गरम गरम सूप पिण्याची मजा काही वेगळीच आहे। तुम्ही याआधी जर मंचाव सूप केलं नसेल तर तुम्हाला आजची रेसिपी बघून ते नक्कीच करावंसं वाटेल। तर आज आपण एकदम रेस्टॉरंटसारखं मंचाव सूप कसं करायचं हे बघणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे, तुम्हा सर्वांना ती लगेच ट्राय करावीशी वाटेल। चला तर मग आजची आपली एकदम टेस्टी रेसिपी करायला सुरुवात करूया। सूपामध्ये जे क्रिस्पी फ्राईड नूडल्स घालतात ते कसे करायचे तेही बघूया। त्यासाठी आपल्याला नूडल्स आधी बॉईल करायचे आहेत। नूडल्स बॉईल करण्यासाठी एका कढईत पाणी गरम करत ठेवावे। पाण्यात 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तेल घालावे। पाणी उकळू लागलं की त्यात हक्का नूडल्स घालावे। मी हे हक्का नूडल्सचं छोटं पाकिट आणलं आहे। कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात ते सहज मिळतं। नूडल्स जास्त न तोडता त्याचे फक्त 2 भाग करून उकळत ठेवावे। 3 ते 4 मिनिटं शिजल्यावर गॅस बंद करावा। नूडल्स जास्त शिजले तर तळताना जास्त तेल ॲब्झॉर्ब करतात। आता गॅस बंद करूया आणि नूडल्स एका चाळणीमध्ये काढून घेऊया। चाळणीच्या खाली एखादी पातेली ठेवावी, म्हणजे निथळलेलं पाणी त्यात जमा होईल। शिजलेल्या नूडल्सवर फ्रीजमधले थंड पाणी ओतावे, म्हणजे त्याची शिजण्याची प्रोसेस थांबेल। आता ह्यातील पूर्ण पाणी जाऊन सुकेपर्यंत बाजूला ठेवूया। मग ते तळायचे आहेत। तोपर्यंत आपण मंचाव सूप करायला सुरुवात करू। गॅसवर एक कढई ठेवू। ती तापली की त्यात 1 टेबलस्पून तेल घालूया। तेल तापलं की त्यात 5 ते 6 लसूण पाकळ्यांचे अगदी बारीक तुकडे करून घालूया। लसणीचा कच्चेपणा जाईल एवढी परतावी, जास्त लाल होऊ देऊ नये। आता त्यात आल्याचे आणि हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घालावे। मी ह्या कमी तिखट असलेल्या 2 मिरच्या घातल्या आहेत। तुम्ही तिखट लवंगी मिरची घेतली तर एकच घ्यावी किंवा तुमच्या आवडीनुसार किती तिखट हवे तशी घ्यावी। आता तुम्हाला जर कांदा घालायचा असेल तर इथे बारीक चिरून घालावा। मी कांद्याची पात घालणार आहे, ती सर्वात शेवटी घालीन। आता त्यात भाज्या घालूया। सर्व भाज्या एकदम बारीक चिरून घ्याव्या। मी गाजर, फरसबी आणि कोबी घातला आहे। आणखी हवे असल्यास त्यात ढोबळी मिरची किंवा मशरूमही बारीक चिरून घातला तरी खूप छान लागतो। सर्व भाज्या 2 मिनिटं चांगल्या परतून घेऊया। आता त्यात 5 बाउल पाणी घालूया। चवीनुसार मीठ घालूया।
काळी मिरी पावडर पाव किंवा अर्धा चमचा, आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार घालावी। मंचाव सूप हे तिखटच छान लागते, त्यामुळे मी अर्धा चमचा घातली। एक टेबलस्पून डार्क सोया सॉस घालूया। अर्धा टेबलस्पून रेड चिली सॉस घातला। आणि अर्धा टेबलस्पून टोमॅटो सॉस घातला। विनेगर ऐवजी 1 टीस्पून लिंबाचा रस घातला। तुम्हाला विनेगर घालायचे असल्यास तेही 1 टीस्पून घालावे। सूप आता चांगले उकळू लागले आहे। ते दाट होण्यासाठी आपण त्यात कॉर्नफ्लोअर घालूया। दोन टीस्पून कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घालून त्याची स्लरी करावी आणि मग सुपामध्ये घालावी। मंडळी, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा याआधी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील। सूप चांगलं उकळू द्यावं आणि सर्वात शेवटी त्यात बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालावी आणि कांद्याची पातही बारीक चिरून घालावी। सूप चांगलं उकळलं की गॅस बंद करूया। सूप आणखी दाट हवे असल्यास मगाशी जे 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातले त्याऐवजी 3 चमचे घ्यावे। सूप तयार झाले आहे। मगाशी जे बॉइल्ड नूडल्स आपण ठेवले होते ते आता तळूया। त्याआधी त्यावर 2 टीस्पून कॉर्नफ्लोअर घालून सर्व नूडल्सना त्याने कोट करून घेऊया। नूडल्स चांगले थंड होऊन एकदम मोकळे झाले आहेत। खूप जास्त कॉर्नफ्लोअर घालू नये, नाहीतर ते तळताना तेलात करपते। चाळणीत कोट केल्याने एक्स्ट्रा कॉर्नफ्लोअर खाली पडते। खाली एखादी डिश ठेवावी। 2 बॅचमध्ये नूडल्स तळूया। आता मी अर्धे तळून घेते। हे नूडल्स तळायला थोडा वेळ लागतो, पण खूप जास्त परतायचे नाही। एकदा तेलात सोडले की ती बाजू तळून होते आणि मग फक्त एकदाच परतावे आणि मग दुसऱ्या बाजूनी तळून घ्यावे। खालून जास्त तळले तर नाही गेले ना, यासाठी मी फक्त एकदा चेक करते।
आता खालची बाजू कुरकुरीत तळली गेली आहे. दुसऱ्या बाजूनीही तसेच तळून घेऊया. आता ते दोन्ही बाजूनी तळले गेले आहेत. आपण बाहेर काढूया आणि टिश्यू पेपरवर ठेवूया. मस्त क्रिस्पी फ्राईड नूडल्स आपले तयार झाले आहेत आणि अजिबात तेलकटही नाही झाले. मस्त कुरकुरीत आवाज येतोय. आधी करून ठेवले तरी बरेच दिवस टिकतात. मस्त गरमागरम सूप आपण सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया आणि त्यावर क्रिस्पी नूडल्स घालून सर्व करूया. कशी वाटली आजची रेसिपी मित्रमैत्रिणींनो? या थंडीमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. घरातील सर्वांना खूपच आवडेल. या मापाने तुम्ही सूप केले तर साधारण 3 ते 4 माणसांना ते सहज पुरेल. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये शेअरही करा. चला तर मग पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.